मराठा अभ्यास केंद्र तसंच शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे आनंद भंडारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। समितीच्या वतीने प्रकाशित पहिलीपासून हिंदी त्रिभाषा सक्तीचे महाराष्ट्रद्रोही राजकारण 2025 पुस्तिकेच्या निमित्ताने आज भेट घेण्यात आली। तर हिंदी सक्तीचा विषय आताच्या निवडणुकीमध्ये देखील घेण्यात यावा यावर चर्चा करण्यात आली। याआधी याच मुद्द्याला घेऊन आनंद भंडारे यांनी उद्धव ठाकरेंची सुद्धा भेट घेतलेली आहे। आम्ही जेव्हापासून त्रिभाषा सक्ती धोरण जेव्हापासून आलं होतं तेव्हापासून आम्ही मराठी अभ्यास केंद्र आणि शालेय शिक्षण कृती समन्वय समितीतर्फे आम्ही आंदोलन उभारलेलं होतं। गेली अनेक वर्ष आम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत आणि ह्याचाच एक परिपाक म्हणून आम्हाला असं वाटलं की जे काही आम्ही काम करतो आहोत आणि जी काही मतं ह्या निमित्ताने व्यक्त झालेली आहेत यांचं सगळ्यांचं संपादन करून आम्ही एक पुस्तिका काढलेली आहे ही। ती पुस्तिका त्यांना देणं हे एक हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं होतं। राज ठाकरेंचं म्हणणं असं आहे की ही पुस्तिका वगैरे काढणं एकदम योग्यच आहे। तू हे वाचायला लोकांना पण जड जाईल, तेव्हा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी पण त्यातून लोकांपर्यंत कशा पोचता येईल ते तुम्ही त्याचा विचार करा आणि तो आम्ही नक्की करू। पण ही पुस्तिका खूप महत्त्वाची झालेली आहे हे त्यांच्या पण लक्षात आलेलं आहे। त्रिभाषा सूत्री संदर्भात जी पुस्तिका आम्ही प्रकाशित केली त्याच्याबद्दल राजसाहेबांना आम्ही माहिती दिली, पण त्यासोबतच आम्ही एक मुद्दा आणखीन त्यांच्यासमोर मांडलेला आहे। मुंबईमध्ये ठरवून बंद पाडलेल्या आणि पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांची अनेक प्रकरणं आमच्या निदर्शनास आलेली आहेत आणि त्या प्रकरणांच्या आधारे आम्ही येत्या रविवारी एक मराठी शाळांची परिषद आयोजित करतो आहोत। आमचा असा दावा आहे की मुंबई महानगरपालिका ठरवून मराठी शाळा बंद पाडत आहेत आणि त्याची उदाहरणं आम्ही त्या परिषदेमध्ये मांडणार आहोत। त्याचीही माहिती आम्ही राजसाहेबांना दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।